नमस्कार मित्रांनो, टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महारेशन व महावितरण परीक्षेसंबंधित काही महत्त्वाची प्रश्न व उत्तरे बघणार आहे. तर चला सुरू करूया. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मेगर टेस्टिंग 500 वोल्ट इन्स्टॉलेशनचे व्होल्टेज रेटिंग रिकामी जागा असावे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1000 वोल्ट. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक उपकरण रिकामी जागा मोजण्यासाठी वापरली जाऊ शकतात. तर इलेक्ट्रोस्टॅटिक उपकरण हे फक्त व्होल्टेज मोजण्यासाठी वापरली जाऊ शकतात. तिसरा प्रश्न आहे, CRT स्क्रीनवर खालीलपैकी कोणते लागू केले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे फॉस्फरस. चौथा प्रश्न आहे, इन्सुलेटिंग रेजिस्टन्स द्वारे मोजला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे मेगा ओहम. पाचवा प्रश्न आहे, KWH मीटरचे रिकामी जागा असे वर्गीकरण करता येते. या प्रश्नाचं उत्तर आहे डिफ्लेक्शन उपकरणे. सहावा प्रश्न आहे, इन्सुलेशन चाचणीसाठी कोणता करंट वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे डायरेक्ट करंट. सातवा प्रश्न आहे, स्थानिक घरगुती आवारात कोणत्या प्रकारचे ऊर्जा मीटर बसवले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे इंटिग्रेटिंग प्रकारचे. आठवा प्रश्न आहे, जमिनीचा रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थ टेस्टर. नववा प्रश्न आहे, पॉवर लाईन चालू असल्यास खालीलपैकी कोणते उपकरण वापरू नये? या प्रश्नाचं उत्तर आहे ओहम मीटर आणि मेगर. 10वा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो, अनंत रेजिस्टन्स दर्शविणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटला रिकामी जागा म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ओपन सर्किट. 11वा प्रश्न आहे, सबस्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन यांच्यामध्ये जोडणारी ओळ म्हणून ओळखली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रायमरी फीडर. 12वा प्रश्न आहे, वीज प्रणालीचे कोणते वितरण सर्वात विश्वासार्ह आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे रिंग मेन सिस्टम. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रिंग मेन सिस्टम. 13वा प्रश्न आहे, निवासी क्षेत्रांसाठी वितरक आहे. तर निवासी क्षेत्रांसाठी वितरक आहे 3 फेज 4 वायर. 14वा प्रश्न आहे, भारतीय वीज मानकांनुसार कमी किंवा मध्यम व्होल्टेज पुरवठ्यामध्ये स्वीकार्य व्होल्टेज फरक काय? या प्रश्नाचं उत्तर आहे 6%. 15वा प्रश्न आहे, सामग्री म्हणून ॲल्युमिनियमला प्राधान्य दिले जाते. तर ॲल्युमिनियमला का प्राधान्य दिले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे याची लो कॉस्ट असते, ड्यू टू लो कॉस्ट. 16वा प्रश्न आहे, ACSRचे पूर्ण रूप काय? या प्रश्नाचं उत्तर आहे ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. 17वा प्रश्न आहे, RCC पोल इज यूज इन लाईन. तर RCC पोल हे कुठे यूज होतात? तर ते होतात 11 kVच्या लाईनला. 18वा प्रश्न आहे, वीज वितरण उपकेंद्रावर वापरण्यासाठी ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रकारचा असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे डेल्टा आणि स्टार.
डेल्टा स्टार. ओके. 19वा प्रश्न आहे, 400 अँपिअर विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता असलेली ओव्हरहेड बस रिकामी जागा लांबीमध्ये तयार केली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर्किट ब्रेकर. 20वा प्रश्न आहे, अंडरग्राऊंड लाईन किती व्होल्टेजपर्यंत वापरली जाऊ शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे 66 किलोव्होल्ट. 21वा प्रश्न आहे, 250 व्होल्ट पेक्षा कमी व्होल्टेजला म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे लो टेन्शन, LT. 22वा प्रश्न आहे, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर ELCB वर्क्स ऑन द बेसिस ऑफ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे रेसिड्युअल करंट. 23वा प्रश्न आहे, लाइटनिंग अरेस्टर साधारणपणे कुठे स्थापित करतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लाइटनिंग अरेस्टर्स इमारतीच्या टॉपला स्थापित करतात. 24वा क्वेश्चन आहे, MCCBचा फुल फॉर्म विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. 25वा प्रश्न आहे, ओव्हरलोड पासून मोटर्सच्या संरक्षणासाठी वापरलेला रिले कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे थर्मल रिले.